ठाण्यातील एक यशस्वी उद्योजक टॅक्सीतून मुंबईकडे निघाला। प्रवास अगदी सुरळीत सुरू होता, पण वरळी सी लिंकवर पोहोचताच त्याने चालकाला एक खोटं कारण सांगून गाडी थांबवायला लावली। पुढच्या काही सेकंदात अशी घटना घडली की सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला। नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। ही धक्कादायक घटना मुंबईत वरळी सी लिंकवर घडली आहे। ठाण्यात श्रीनगरमधील राहत असलेले 51 वर्षीय वस्त्र व्यावसायिक भावेश मजेठिया टॅक्सीने प्रवास करत होते। सी लिंकवर पोहोचल्यानंतर त्यांनी चालकाला मला थोडं खाली उतरायचं आहे असे सांगून टॅक्सी थांबवण्यास सांगितले। चालकाला कोणताही संशय आला नाही, मात्र गाडीतून उतरल्याबरोबर त्यांनी थेट समुद्रात उडी घेतली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। शोध मोहीम राबवून त्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। प्राथमिक तपासात आर्थिक तणाव आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे संशय व्यक्त केला जात आहे। मात्र या प्रकरणात अद्याप कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही, त्यामुळे नेमकं कारण काय होतं याचा शोध पोलीस घेत आहेत। कुटुंबियांचे जबाब, आर्थिक व्यवहार आणि इतर पुरावे तपासले जात असून या घटनेमागील सत्य तपासानंतर स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। एका क्षणात एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेबाबत तुमचं मत काय आहे? आर्थिक तणावामुळे अशा घटना टाळण्यासाठी काय उपाय व्हायला हवेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि क्राईम अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।